12 वाजेपर्यंत वाट बघणार अध्यादेश जर नाही दिला, 2-3 राहिले, 2 शासन निर्णय अध्यादेश राहिले, ते जर नाही दिले तर आपण आम्ही आजच मैदान लावून की चला मी 12च्या नंतर पोहोचणार. एखाद्या शब्दाविषयी जर आपल्याला कायदा तयार करायचा असला तर अध्यादेशाशिवाय पर्याय नाही. मग जसं की 2006ला सुद्धा काही नोंदी न मिळालेल्या समाज बांधवांना सुद्धा आरक्षण दिले गेलेले, कोणतीही नोंद नसताना असे 5-6 जाती त्यामध्ये टाकलेले. मराठा समाजाचा सगळे सोयऱ्या शब्द घ्यायचा आहे, त्या धर्तीवर 2001च्या कायद्यानुसार सुद्धा घेता येते, 2012च्या कायद्यानुसारही घेता येते. ते घेतलं पाहिजे. काय असतं, समाजाला काय द्यायचं हे महत्त्वाचं आहे, कोण काय करीन हे महत्त्वाचं नाही. जर तुमची जमीन घेतली, तुमच्याजवळ फक्त जमीनच आहे, 7-12 नाही त्या जमिनीला तयार, तुम्हाला 7-12च असावं लागेल तरच ती कायदेशीर तुमची. तसं तुम्हाला जर सगळे सोयऱ्या तुमचा शब्द घालायचा आहे नोंदी मिळाल्यासाठी, तर तुम्हाला सगळे सोयऱ्यांसाठी कायदा पारित झालेला अध्यादेश अत्यंत महत्त्वाचा आहे. ते आपण देण्याचं काम करतोय. पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होत राहत असतात, ते चालू राहत असतात, त्याला भिडायचं असतं, त्याला संघर्ष करायचा असतो, त्याला उत्तरं द्यायची असते. परंतु जे होतच नाही ते करून आणणं समाजासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 7-12 अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच सगळे सोयऱ्या शब्दासाठी अध्यादेश अगोदर सगळ्यात महत्त्वाचा.